हॅलो हाय एव्हरीवन, माझ्या या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे. आज कार्तिकला ना सुट्टी होती, सो मस्त आज निवांत होतं आणि आम्ही आज तिघेही मस्त असं टेरेसवरती आलेलो होतो. खूप छान असा वातावरण होता, मस्त असं निसर्गाचा आनंद घेत आम्ही एन्जॉय करत होतो. आणि त्यानंतर ना आज इव्हनिंगला डुगूला डॉक्टरांकडे घेऊन जायचं होतं. त्याला जरा इचिंगचा प्रॉब्लेम वाटत होता, सो म्हटलं जास्त म्हणजे काही होण्यापेक्षा आधीच आपण दाखवलेलं बरं आहे. त्यानंतर आम्ही निघालो होतो हॉस्पिटलमध्ये जायला. सो सगळ्यात अगोदर ना आम्ही पाणीपुरी वगैरे खाऊन घेतलेली होती आणि चाचूकडली पाणीपुरी म्हणजे वाव वाव मस्तच. आणि 10 वर्षानंतर कुठे ह्या पुलियाचं काम सुरू झालेला होता, यापेक्षा तरी मोठी गोष्ट असू शकतच नाही. त्यानंतर आम्ही पोहोचलो हॉस्पिटलला. इथे अपॉइंटमेंट वगैरे घेतलेली होती आणि आमचा नंबर लागायचा होता ना, सो आम्ही ते बसलेलो होतो आणि डुगूसोबत अशी मस्त अशी मज्जा मस्ती करत होतो. आता त्याला ना थोडं इच्छिंग वाटत होती, त्यामुळे आम्ही पटकन आलो दाखवायला. डॉक्टर म्हणाले की हे पावसाळ्यामुळे थोडं त्रास जाणवतो मुलांना. त्यानंतर ट्रीटमेंट वगैरे घेतली, औषधी वगैरे घेतली आणि मग निघालो होतो आम्ही घरी जायला. तर इथे ना मला 2-3 मातीचे भांडे हवे होते. तुळशीजवळ एक दिवा हवा होता, जे की हवेने लवकरच विझून जातो, तो एक घेतला. परत धूपसाठी घेतला आणि 1-2 असे भांडेसुद्धा घेतलेले होते. आणि त्यानंतर म्हटलं चला मामीलासुद्धा भेटूनच घेऊया, खूप दिवस असे झालेत त्यांना भेटलो नाही तर. आणि त्यानंतर घरी आल्यानंतर डुगूची मस्ती बघू शकता तुम्ही. डुगूच्या ग्रँड नॅनीसोबत किती तो मस्ती करत असतो, तर छान किस्सी वगैरे घेत होता. तो मुमेंटच कॅप्चर करायला नाही भेटला. आणि चला त्यानंतर आम्ही आलो परत घरी, म्हणजे निघालो होतो घरी जायला. तर कार्तिक म्हणाले चला आता जेवणच करूया. अचानकच आमचा प्लॅन झाला जेवण करायचा आणि हे सगळे भांडे घेऊनच मग आम्ही हॉटेलमध्ये गेलेलो होतो. अगदी आमच्या घराच्या जवळच आहे. त्यानंतर इथे कार्तिकनी ऑर्डर केलेलं होतं जेवण. मला काही जास्त भूक नव्हतीच, पण चला जाऊ द्या, आता त्यांनी म्हटलंच जेवण करूया म्हणून. आणि मग आमचा ऑर्डर यायचा होता ना, तर इथे डुगूला मस्त असं खेळवत होते कार्तिक. त्यानंतर सगळ्यात अगोदर ना सूप आलेलं होतं. सो माझा ना सूपनीच पोट भरून गेलेला होता. मी म्हटलं की माझा जो ऑर्डर केलेला आहे ना तो कॅन्सल करा, पण मग ते ऑर्डर झालेला होता तयार, तर मग तो कॅन्सल काही करता आलंच नाही. मग काय थोडंसं एक पोळी खाऊन घेतली आणि मग बाकीचं पार्सलच घेऊन आलेली होती मी. कार्तिकनी स्वतःसाठी चिकन ऑर्डर केलेलं होतं आणि माझ्यासाठी दाल तडका ऑर्डर केलेला होता. बुधवारला आणि गुरुवारला मी काही चिकन खात नसते, त्यामुळे माझ्यासाठी आणि अशा पावसात जेवण करण्याची मजा काहीतरी वेगळीच असते नाही का. आणि चला मंडळी, इथेच आम्ही मस्त असं जेवण वगैरे केलं, डुगूलाही छान जेवण वगैरे भरवलं आणि असाच होता आमचा आजचा दिवस. चला इथेच माझ्या व्हिडिओचा एंड करते. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? आय होप आवडला असेल. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.